आणि एक महत्त्वाची बातमी आहे, लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये मायलेकी रिंगणात आहेत। प्रियंका यादव या नगराध्यक्ष पदासाठी तर वंदना काटगाळकर या नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मायलेकींच्या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। तर लांजा नगरपंचायत निवडणुकीमध्ये मायलेकी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय। प्रियंका यादव या नगराध्यक्ष पदासाठी तर वंदना काटगाळकर या नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उभ्या। आणि या संदर्भात या दोन्ही उमेदवारांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये एक वेगळं नात्यांचं चित्र पाहायला मिळत आहे, ते म्हणजे आई आणि मुलगी या दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। मुलगी ही नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर आई या नगरसेवक पदासाठी रिंगणात आहेत। आपल्यासोबत या दोघी देखील आहेत। मॅडम, काय सांगाल, एक आई आणि मुलगी दोघेही एकाच वेळी रिंगणात आहेत आणि त्या देखील अपक्ष, काय नेमकं सांगाल? तुम्ही नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आहात। मी नगराध्यक्षाच्या निवडणुकीत आहे, पण मला खूप मोठा सपोर्ट आहे आणि आईच्या सपोर्टमुळेच मी आतापर्यंत एवढ्या नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचले आहे आणि मला वाटते मी आई जिंकून येईन या सपोर्टमुळेच। आईचं आणि मुलीचं नातं हे वेगळंच असतं, राजकारण एका साईडला आणि आई आणि मुलगीचं नातं एका बाजूला, पण ती माझ्यासाठी जे काही करते त्यातून मला असं वाटतं माझा विजय हा निश्चित आहे आणि आई ही माझी जिंकणार आहे। आणि दुसरीकडे वंदना काटगाळकर या देखील रिंगणामध्ये आहेत नगरसेवक पदासाठी। मॅडम, काय नेमकं सांगाल, कारण तुम्ही यापूर्वी नगरसेविका देखील राहिलेला आहात आणि आता नेमकं अपक्ष उतरत आहे। मुलगी एकीकडे नगराध्यक्ष पदासाठी आणि तुम्ही नगरसेवक पदासाठी। माझ्या वॉर्डमध्ये कामं जे आता अर्धवट राहिलेले आहेत, म्हणजे बाकी राहिलेले आहेत, ते मला त्याच्यातली नेमकी कामं तरी पूर्ण करायची आहेत। त्या हेतूने मी परत म्हणजे रिंगणात उतरलेली आहे। दुसरीकडे तुमची मुलगी देखील नगराध्यक्ष पदाच्या रिंगणामध्ये आहे, त्या देखील अपक्ष आणि तुम्ही देखील अपक्ष, काय सांगाल एकूणच? नाही, काय नाही, 100% हा विजय हा आमचा दोघींचाच असणार। मी हे 100% खात्रीने सांगते तुम्हाला की माझी मुलगी आहे, त्यामुळे मला जेवढे जमतील तेवढे मी 100% प्रयत्न करणार आणि मी तिला जिंकून आणणार। निश्चितच जर आपण पाहायला गेलो तर एक वेगळा ट्विस्ट लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळतो, तो म्हणजे आई आणि मुलगी या दोघीही रिंगणात उतरले आहेत आणि त्या देखील अपक्ष आहेत। दोघींचंही म्हणणं आहे की आमच्या दोघींचाही विजय होईल अशी खात्री या दोघींना देखील असल्याचं पाहायला मिळतंय। राकेश गुडेकर, NDTV मराठी, लांजा, रत्नागिरी।